मतदार यादीत बदल करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं स्पष्टीकरण. विधानसभेची मतदार यादीच स्थानिक निवडणुकांना लागू असणार. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची 1.25 तास चर्चा. शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची उद्या पुन्हा निवडणूक आयोगात बैठक. बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार. ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी. व्हीव्हीपॅटशिवाय निवडणूक घेऊ नका. देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा. राज ठाकरेंची मागणी. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळसमोर. 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना थेट सवाल. अनेक ठिकाणी खोटी मतदार नोंदणी, यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त. महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी. मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही, आता मात्र प्रत्यक्ष आले. उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या. जयंत पाटील यांची आयोगाकडे मागणी. दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता. शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला. आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार. बावनकुळेंची प्रतिक्रिया. एक आमदार म्हणतो, आम्ही बाहेरून मतदान आणलं, त्याची चौकशी होणार की नाही? जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार. 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा. निमंत्रण पत्रिका समोर. कोणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये. जातीयवादी वक्तव्य करू नये. वरळी डोममधील बैठकीत अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडली. माझा आणि निलेश घायवळचा दूर संबंध नाही. घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला. राम शिंदेंचा आरोप. गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार. तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांची नोटीस. तर घायवळच्या रिट पिटिशनवर हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी. मवियातील मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही. समावेशाचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांचा. हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण. 3 वेळा प्रवेश हुकल्यानंतर अखेर वैभव खेडेकर आता भाजपवासी. मनसेनं पक्षातून काढून टाकल्यानंतर दीर्घ काळानंतर प्रवेश संपन्न. पक्षप्रवेश लांबल्यानं मानापमानाची होती चर्चा. सोनं चांदी महागलं. सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपये प्रति तोळा. 3,000ची घसरण होत चांदीचे दर 1,91,000वर. परदेशात जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा. शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाहीच. पतीच्या कंपनीशी संबंध नसल्याचं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार. भारत एक महान देश. मोदी माझे चांगले मित्र. शहबाज शरीफ समोरच ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक. ट्रम्प यांच्याकडून पुन्हा भारत पाक तणाव थांबवल्याचा दावा.